यापूर्वीच्या लेक्चरला आपण नॉन इसेन्शियल व्हरलचा स्टडी केला, ॲक्सेसरी व्हरलचा स्टडी केला. आज आपल्याला या लेक्चरमध्ये इसेन्शियल व्हरल्स ऑफ फ्लावर यांचा स्टडी करायचा आहे. इसेन्शियल व्हरल्स मध्ये महत्वाची व्हरल अँड्रोसियम आणि गायनोसियम. Androecium is a male reproductive whorl of flower. Androecium is made up of many smaller units called as stamens. Number of stamens varies from species to species. प्रत्येक स्पीसीज मध्ये स्टॅमेनचा नंबर वेगळा आहे. या प्रत्येक स्टॅमेन मध्ये दोन मेन पार्ट येतात. हा पार्ट आहे फिलामेंट. इट रेज द एंथर ॲट प्रॉपर हाईट अँड सप्लाय न्यूट्रिएंट्स टू एंथर. आणि इथं पोलन ग्रेन बनवणाऱ्या बॅग्स आहेत, सॅक आहेत, त्यांना आपण म्हणतो एंथर. त्यांना आपण म्हणतो एंथर. पोलन ग्रेन बनवणारी बॅग किंवा सॅक या ठिकाणी आहे. एंथर आणि फिलामेंट हे दोन महत्वाचे पार्ट प्रत्येक स्टॅमेन मध्ये येतात. प्रत्येक स्टॅमेन मध्ये हे पार्ट येतात. एंथरचं फंक्शन काय सांगितलंय आपण? प्रोडक्शन ऑफ पोलन ग्रेन. पोलन ग्रेन तयार केले जातात. प्रोडक्शन ऑफ पोलन ग्रेन हे महत्वाचं फंक्शन आहे एंथरचं. आणि पोलन ग्रेन पासून मेल गॅमेटोफाइट बनणार आणि मेल गॅमेटोफाइट मध्ये दोन युनिसेल्युलर युनिन्यूक्लिएट नॉन मोटाईल हॅप्लॉइड असे मेल गॅमेट बनतात. या स्टॅमेनची एकमेकाबरोबर असलेली अरेंजमेंट आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळते. पहिली अरेंजमेंट आहे एंथर फ्यूज्ड, फिलामेंट फ्री. अशी जर अरेंजमेंट असेल तर त्याला आपण म्हणतो सिनजेनेसियस. एंथर्स फ्यूज झालेले आहेत आणि फिलामेंट मात्र त्याचे कसे आहेत? फ्री आहेत. त्याला आपण सिनजेनेसियस म्हणतो. सेकंड टाइप यामधला आहे एंथर फ्री आहे आणि फिलामेंट फ्यूज झालेले आहेत. अशी कंडिशन असेल तर त्याला आपण म्हणतो ॲडॅल्फस कंडिशन. जर सगळे फिलामेंट फ्यूज होऊन एक बंडल बनला, एक ट्यूब बनली, चायना रोज मध्ये बनते, तर मोनो ॲडॅल्फस म्हणायचं. दोन बंडल बनले डाय ॲडॅल्फस, अनेक बंडल बनले तर पॉली ॲडॅल्फस कंडिशन पाहायला मिळेल. त्यानंतर थर्ड कंडिशन इथं आहे both anther and filament fused.
अँथर आणि फिलामेंट दोघांचंही फ्युजन झालं असेल तर त्याला आपण म्हणतो सिनअँड्रस. आणि फोर्थ कंडिशन इथं पाहायला मिळेल, प्रत्येक स्टॅमेन स्वतंत्र आहे, फ्री आहेत दोन्ही. एक स्टॅमेन दुसऱ्या स्टॅमेन बरोबर फ्यूज झालेला नाही, फ्री आहेत, त्याला आपण म्हणतो पॉलीअँड्रस कंडिशन. तर अशा 4 प्रकारच्या कंडिशन इथं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आता हे स्टॅमेन काही वेळा पेटल बरोबर अटॅच झालेले असतात. इफ स्टॅमेन्स आर अरेंज और स्टॅमेन्स आर अटॅच्ड with petal, it is called as epipetalous. म्हणजे काही प्लांट मध्ये स्टॅमेन्स हे पेटलला अटॅच झालेले असतात, काही प्लांट मध्ये ते गायनोशियमला सुद्धा अटॅच झालेले असतात. म्हणजे स्टॅमेन्स हे पेटल बरोबर अटॅच असतात किंवा गायनोशियम बरोबर अटॅच असू शकतात. तर या सर्व कंडिशन आपल्याला पाहायला मिळतील अँड्रोशियम मध्ये. त्याच्यानंतरची व्हरल आपल्याला स्टडी करायची आहे गायनोशियम. गायनोशियम इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हरल ऑफ फ्लावर. Gynoecium is made up of smaller units called as carpels or pistils. Number of carpels varies from species to species. जर एकच कार्पेल असेल तर मोनोकार्पिलरी कंडिशन 2 असतील, बायकार्पिलरी 3 असतील, ट्रायकार्पिलरी 5 असतील, पेंटाकार्पिलरी आणि अनेक असतील तर पॉलीकार्पिलरी कंडिशन आपण म्हणू शकतो. आणि सगळे कार्पेल फ्यूज झाले असतील तर त्याला आपण म्हणतो सिनकार्पस कंडिशन. लिंबू, संत्री, मोसंबी त्याच्यामध्ये कार्पेल्स फ्यूज झालेले दिसतात, परंतु जर कार्पेल्स फ्री असतील तर त्याला आपण म्हणतो ॲपोकार्पस कंडिशन. आणि कस्टर्ड ॲपल, सीताफळ हे फ्री कार्पेलचं ॲपोकार्पस कंडिशनचं कॉमन एक्झाम्पल आहे. Each carpel consists of 3 main parts like stigma, style and ovary. Stigma receive the pollen grains at the time of pollination. पॉलिनेशनच्या प्रोसेसच्या दरम्यान पोलन ग्रेन रिसीव करण्याचं काम स्टिग्मा करतो आणि तो स्टिग्मा पोलन ग्रेनचं जर्मिनेशन स्टिम्युलेट करून मेल गॅमेटोफाइट बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतो. So it receive the pollen grains at the time of pollination and allow the germination of pollen grain to produce male gametophyte. Style raise the stigma at proper height. तो स्टिग्मा प्रॉपर हाईटला नेऊन ठेवायचा
आणि पोलन ट्यूब जी बनलेली असते त्या पोलन ट्यूबला गाईड करण्याचं काम ही स्टाईल करते. आणि ओव्हरीमध्ये काय तयार होतात? ओव्ह्यूल तयार होतात. फर्टिलायझेशनच्या प्रोसेस नंतर ओव्ह्यूलचं कन्व्हर्जन सीड मध्ये होत असतं आणि ओव्हरीचं कन्व्हर्जन फ्रूट वॉल मध्ये होत असतं, पेरिकार्प मध्ये होत असतं. आता या ओव्हरीमध्ये एकच चेंबर असेल तर त्याला आपण युनिलॉक्युलार म्हणतो. 2 असतील बायलॉक्युलार, 5 असतील पेंटा, अनेक असतील पॉली. असं आहे या गायनोशियमचं स्ट्रक्चर आणि गायनोशियमचे फंक्शन्स याप्रमाणे आहेत. आता फ्लावर बद्दल इतर कॅरेक्टर जे आहेत, फ्लावर बद्दल इतर काही गोष्टींचा आपल्याला माहिती असली पाहिजे, त्या कॅरेक्टरचा स्टडी आपल्याला करायचा आहे. एक म्हणजे फ्लावर आपल्याला त्याचं म्हणजे ॲक्टिनोमॉर्फिक, म्हणजे त्याची सिमेट्री विचारात घेऊ आपण अगोदर. सिमेट्री ऑफ फ्लावर. जर आपण एक फ्लावर कट केलं, या प्लेन मधून कट केलं, या केलं, या केलं, या केलं, या केलं, या केलं, कोणत्याही प्लेन मधून कट केल्यावर जर त्या फ्लावरचे 2 समान पार्ट होत असतील तर त्याला म्हणायचं रॅडियल सिमेट्रिक किंवा ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर. चायना रोजचं फ्लावर, रोजचं फ्लावर, लोटसचं फ्लावर ॲक्टिनोमॉर्फिक आहे. त्यानंतर झायगोमॉर्फिक. आपण पॅपिलिओनॅसियस करोला म्हणजे पी प्लॅंटचा करोला पाहिला तर त्याच्यामध्ये एक मोठा पेटल आहे, त्याला आपण स्टँडर्ड म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्या आत 2 पेटल आणखी असतात, त्याला आपण विंग्ज म्हणतो. आणि त्याच्या आत 2 फ्यूज झालेले पेटल्स असतात, त्यांना आपण कॅरिना असं म्हणतो. आणि या फ्लावर मध्ये पाहिलं तर या प्लेन मधून कट केलं तरच 2 समान भाग होतात. म्हणून अशा प्रकारच्या सिमेट्रीला आपण म्हणतो बायलॅटरल सिमेट्रिक किंवा झायगोमॉर्फिक फ्लावर. आणि थर्ड टाइप जो आहे इररेग्युलर फ्लावर. इररेग्युलर फ्लावर. जर आपण फ्लावर कट केल्यानंतर कोणत्याही प्लेन मधून 2 समान भाग होत नसतील तर त्याला आपण म्हणतो इररेग्युलर फ्लावर. असिमेट्रिक आणि कॅना हे त्याचं एक्झाम्पल आहे. तर फ्लावर मध्ये सिमेट्री अशा प्रकारची असते. 3 टाइपची सिमेट्री आहे. ॲक्टिनोमॉर्फिक और रॅडियल सिमेट्रिक, झायगोमॉर्फिक, बायलॅटरल सिमेट्रिक आणि असिमेट्रिक किंवा इररेग्युलर फ्लावर्स. त्याबरोबर इथं फ्लावर आणखी 3 टाइपचे येतात. पहिला टाइप इथं आहे हायपोगायनस फ्लावर. हायपोगायनस, इपिगायनस आणि पेरिगायनस. आता गायनस म्हणजे गायनोशियम. ज्या फ्लावर मध्ये ओव्हरी टॉपला आहे, ओव्हरी टॉपला आहे,
सुपेरियर आहे आणि बाकीच्या फ्लोरल व्हरल्स ज्या आहेत त्या ओव्हरीच्या खालनं अराइज होत असतील तर अशा प्रकारच्या फ्लावरला आपण म्हणतो हायपोगायनस फ्लावर. हायपोगायनी. If ovary is superior and present at the top, other whorls arises from base of ovary, the flower is said to be hypogynous. सेकंड त्याचा टाईप येतो इथं फ्लावर मध्ये पहा, ओव्हरी जी आहे ती इन्फेरियर आहे, ओव्हरी आत आहे आणि बाकीच्या व्हरल ज्या आहेत त्या ओव्हरीच्या वरनं अराइज होतात. तर अशा प्रकारचं जे फ्लावर असतं त्याला आपण म्हणतो इपिगायनस फ्लावर. आणि काही प्लांट मध्ये आपल्याला इथं कंडिशन कशी पाहायला मिळते, ओव्हरी पार्टली इन्फेरियर आहे, पार्टली सुपेरियर आहे. पार्टली इन्फेरियर आहे, हाफ सुपेरियर दिसते, हाफ इन्फेरियर दिसते. याला आपण म्हणतो पेरिगायनस फ्लावर. अशा प्रकारे हायपोगायनस, इपिगायनस, पेरिगायनस फ्लावर यांच्या डायग्राम आपण लक्षात ठेवा, कारण यांच्या डायग्रामवर एमसीक्यू, जो फिगरचा एमसीक्यू आहे तो प्रत्येक बुकमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यावर एमसीक्यू विचारला गेला आहे, त्यामुळे हेही आपल्याला माहित असायला हवं. त्याचबरोबर जर फ्लावर मध्ये कॅलिक्स आणि करोला दोन्ही व्हरल नसतील तर त्याला आपण म्हणतो अक्लॅमाइडस फ्लावर. जर त्याच्यामध्ये एक व्हरल असेल, कॅलिक्स किंवा करोला, तर त्याला आपण म्हणतो मोनोक्लेमाइडस. जर त्यामध्ये दोन्ही व्हरल असतील तर त्याला आपण म्हणतो डायक्लेमाइडस. आणि फ्लावरचा स्टडी करताना कॅलिक्स, करोला सगळीकडे डिफरन्शिएट असतात अशातला भाग नाही आहे. चाफ्याचं फूल जर पाहिलं, मायकेलियाचं फ्लावर पाहिलं, तर त्याच्यामध्ये कॅलिक्स, करोला नॉट डिफरन्शिएटेड. आणि अशी कंबाईन व्हरल जी बनते त्याला आपण म्हणतो पेरियांत. एक्झाम्पल मायकेलिया, पेरियांत म्हणतो. आता या पेरियांचे जे छोटे छोटे युनिट असतात त्याला म्हणायचं टेपल्स. हे टेपल्स युनायटेड असतील तर आपण युनायटेडला आणि फ्री ला वेगळी टर्म यूज करतो. जर सेपल्स युनायटेड असतील तर आपण काय म्हटलंय, गॅमोसेपॅलस, आणि फ्री असतील तर पॉलीसेपॅलस.
तसं टेपल्स युनायटेड असतील तर गॅमोफाइलस शब्द वापरायचा. आणि जर फ्री असतील तर त्याच्यासाठी पॉलीफायलस ही टर्म यूज करायची. त्याचबरोबर काही ठिकाणी ऍडिशनल वरल असते कॅलिक्सच्या बरोबर. इपी कॅलिक्स चायना रोज मध्ये आहे, त्याच्यामध्ये इपी सेपल्स बनलेले असतात. असे अनेक मॉडिफिकेशन यामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर फक्त आता मला सांगा, अँड्रोशियम आणि गायनोशियम जर दोन्ही वरल त्याच्यामध्ये असतील तर त्याला आपण कंप्लीट फ्लावर, म्हणजे सगळ्या वरल असतील तर कंप्लीट फ्लावर म्हणणार, बायसेक्शुअल फ्लावर म्हणणार. आणि फक्त स्टॅमिन त्यामध्ये असतील तर त्याला स्टॅमिनेट फ्लावर, मेल फ्लावर म्हणणार. जर पिस्टिल किंवा कार्पेल त्याच्यामध्ये असतील तर त्याला आपण पिस्टिलेट फ्लावर किंवा फिमेल फ्लावर म्हणणार. अशा अनेक प्रकारच्या कंडिशन्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. इथं अनेक प्रकारच्या कंडिशन पाहायला मिळतील. त्यानंतर एस्टिवेशन. एस्टिवेशन that is a mode of arrangement of sepals and petals along with each other. सेपल्सची एकमेकाबरोबर अरेंजमेंट, कॅलिक्स मधल्या सेपल्सची अरेंजमेंट, करोलाच्या पेटल्सची एकमेकाबरोबर असणारी अरेंजमेंट जी आहे त्याला आपण म्हणतो एस्टिवेशन. याच्यामध्ये पहिला टाइप येतो तो म्हणजे वॉल्वेट. वॉल्वेट कॉमन एग्जाम्पल आहे कॅलोट्रॉपिस. सेकंड टाइप आहे ट्विस्टेड. और कंटोर्टेड. चायना रोज, पेटल्स हे त्याचं एक्झाम्पल आहे. थर्ड टाइप आहे इम्ब्रिकेट. त्याचं एक्झाम्पल आहे कॅसिया, गुलमोहर. फोर्थ टाइप याचा आहे वेक्झिलरी. एक्झाम्पल पी आहे, बीन आहे. आणि फिफ्थ टाइप आहे क्विन्क्वॅन्शियल. आणि व्हिंकाचे सेपल्स. हे त्याचं एक्झाम्पल पाहायला मिळतं. आता इथं कसं आहे, सेपल समजा वॉल्वेट एस्टिवेशन म्हटलं तर जेवढे सेपल्स आहेत, समजा सेपल नंबर 1, सेपल नंबर 2, सेपल नंबर 3, सेपल नंबर 4 आणि सेपल नंबर 5. जर सगळ्या सेपलची मार्जिन एकमेकाला ओव्हरलॅप होत नसेल तर त्याला आपण म्हणतो वॉल्वेट एस्टिवेशन. याला काय म्हणायचं? वॉल्वेट एस्टिवेशन. मार्जिन कुठेही ओव्हरलॅप होत नाहीत. परंतु म्हणजे चायना रोज, इथं चायना रोजचा जो
कॅलिक्स आहे त्याच्यामध्ये सेपलची अरेंजमेंट अशी असते, कॅलाट्रॉपिसमध्ये तशा प्रकारची अरेंजमेंट असते. त्यानंतर जर एक मार्जिन बाहेर दुसरी आत, एक बाहेर दुसरी आत, एक बाहेर दुसरी आत, एक बाहेर दुसरी आत, अशी जर अरेंजमेंट असेल तर याला आपण म्हणतो ट्विस्ट झाली ना. एक मार्जिन बाहेर आहे प्रत्येक पेटलची आणि एक मार्जिन आत आहे. अशा टाईपची अरेंजमेंट चायना रोजच्या पेटल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्या अरेंजमेंटला ट्विस्टेड किंवा कंटोर्टेड म्हणायचं. ट्विस्टेड किंवा कंटोर्टेड असं म्हणायचं. त्यानंतर एका पेटलच्या दोन्ही मार्जिन बाहेर, दुसऱ्या पेटलच्या दोन्ही मार्जिन आत आणि राहिलेले ट्विस्टेड. राहिलेले ट्विस्टेड असतील. कॅशियामध्ये, गुलमोहरामध्ये तशा प्रकारची अरेंजमेंट पाहायला मिळते. एक कंप्लीट बाहेर, एक कंप्लीट आत आणि बाकीचे ट्विस्टेड. वेक्झिलरी टाइप म्हणजे इथं एक पेटल स्टँडर्ड आहे, दुसरे दोन विंग्स आहेत आणि त्याच्या आत एक दोन पेटल आहेत, ते मात्र फ्यूज्ड आहेत, कॅरिना म्हणतो आपण. वाटाण्याच्या प्लांटमध्ये, बीनमध्ये अशा प्रकारची अरेंजमेंट आहे, त्याला आपण म्हणतो वेक्झिलरी टाइप ऑफ एस्टिवेशन. आणि क्विन्कॅन्शियल एक माहिती असावं, विंकाचे सेपल्स इथं असतात. याच्यामध्ये दोघांच्या मार्जिन बाहेर आहेत, दोघांच्या आत आहे आणि एक ट्विस्टेड आहे. दोघांच्या मार्जिन बाहेर, दोघांच्या मार्जिन आत आणि एक ट्विस्टेड. अशी अरेंजमेंट विंकाचे सेपल्स असतील त्यामध्ये असते आणि त्याला आपण म्हणतो क्विन्कॅन्शियल टाइप ऑफ एस्टिवेशन. क्विन्कॅन्शियल टाइप ऑफ एस्टिवेशन म्हणजे एस्टिवेशनचे हे जे टाइप आहेत ते याप्रमाणे आहे. म्हणजे सेपल्स असतील किंवा पेटल्स असतील, त्यांच्या ज्या मार्जिन्स आहेत त्यांची एकमेकाबरोबर असलेली अरेंजमेंट.